कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली। 4 मित्रांनी मिळून सलग 10 महिने एका तरुणीसोबत अत्यंत दुर्दैवी प्रकार केल्याची बातमी व्हायरल झाली होती। संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं। सलग 10 महिने 4 मित्र एका मुलीसोबत तो धक्कादायक प्रकार करत होते। प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी ताबडतोब अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली। पण आज या प्रकरणाचं खरं सत्य उघडकीस आलं। कारण कालपर्यंत सांगण्यात आलं होतं की मुलीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती आणि त्यालाच घाबरून ती तरुणी हे सहन करत होती। पण आज जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा या प्रकरणाची दुसरी बाजू आता समोर आली आहे। ती दुसरी बाजू पाहून महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय। कारण की तब्बल 10 महिने हा प्रकार सुरू होता। मग त्या मुलीनं इतके दिवस हे सगळं कसं काय सहन केलं? नेमकं याच्यामध्ये चूक कोणाची आहे? खरं तर आधी तिची एका मुलासोबत ओळख झाली। त्या मुलाने तिच्या मित्रांसोबत तिची ओळख करून दिली। तब्बल 4 मित्रांनी हा प्रकार सुरू केला। कधी कारमध्ये, तर कधी लॉजवर, तर कधी एखाद्या निर्जन स्थळी तिच्यासोबत हा प्रकार केला गेला। 10 महिने हे सुरू होतं। ती तरुणी भीतीने ते सगळं सहन करत होती। खरं तर ही पहिली बाजू होती। पण या प्रकरणाची आज दुसरी बाजू जेव्हा समोर आली तेव्हा यामागचं खरं सत्य उघडकीस आलेलं आहे। मग पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलेलं आहे? 10 महिने हा जो प्रकार सुरू होता ते सुरू ठेवण्यामागे काय कारण होतं? ती तरुणी का समोर आली नाही? असं नेमकं कोणती माहिती समोर आली की ज्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळाले? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर घटनेचा संपूर्ण रिपोर्ट। एक धक्कादायक घटना कोल्हापूरमधून समोर आली होती। खरं तर 4 मित्रांनी मिळून एका तरुणीवर तब्बल 10 महिने एक धक्कादायक प्रकार केल्याची बातमी समोर आली होती। खरं तर हा जो प्रकार आहे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। सगळ्यांना सांगितलं गेलं की त्या मुलीला भीती दाखवण्यात आली, धमकी देण्यात आली, त्यामुळे ती तरुणी त्या ठिकाणी ते करत होती। पण लक्षात घ्या, खरं तर या प्रकरणाची सुरुवात जी होती याची सुरुवातीपासून तपास करण्यात आला तेव्हा या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आलेली आहे। खरं तर याची सुरुवात अतिशय साध्या कारणावरून झाली होती। कोल्हापूर भागात शिकणाऱ्या या तरुणीला तिचं कॉलेजचं ओळखपत्र म्हणजे ID कार्ड बनवायचं होतं। याच कामासाठी तिचा संपर्क राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवंडे येथील आदित्य बाजीराव शेटके या 24 वर्षाच्या तरुणीशी झाला। आदित्यच्या मामांचा सोळांकुर येथे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे, जो सध्या आदित्य सांभाळत होता। तो फोटोग्राफी करत असल्यामुळे या तरुणीने विश्वासाने स्वतःचा फोटो ID कार्ड बनवण्यासाठी त्याच्याकडे पाठवला। आदित्यने ओळखपत्र तयार झाल्याचं सांगून या तरुणीला ते घेण्यासाठी मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतलं। तरुणी तिथे पोहोचली, पण आदित्यने तिथे एक डाव टाकला। त्याने सांगितलं की ओळखपत्र चुकून मुरगुड इथं राहिलंय। त्याने त्या तरुणीला विश्वासात घेतलं आणि आपल्या दुचाकीवर बसून मुरगुडच्या दिशेनं नेलं। खरं तर इथंच पहिल्या प्रकरणाची ठिणगी पडली होती। 10 महिने हा प्रकार सलग सुरू होता। ती तरुणीने हे सहन का केलं? सुरुवातीला सांगितलं की तिला काहीतरी धमकी देण्यात आली होती, त्या भीतीने ती समोर आली नाही। पण या प्रकरणाची जेव्हा दुसरी बाजू समोर आली त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। मुरगुडच्या जेव्हा तो त्या दिशेने जात होता तेव्हा तलावाच्या परिसरात एक निर्जन आणि झाडीच्या ठिकाणी त्यानं गाडी थांबवली। तिथे त्याने तरुणीला धमकावत तिचे काही फोटो काढले। तिथून या तरुणीच्या आयुष्यात एका मोठ्या पर्वाला सुरुवात झाली। या घटनेनंतर आदित्यने त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। काही दिवसांनी त्याने तरुणीला पुन्हा भेटायला बोलवलं आणि त्याने एडिट केलेले ते फोटो दाखवले। धमकी दिली की तिने जर त्याचं ऐकलं नाही तर हे फोटो तो सोशल मीडिया व्हायरल करून तिची बदनामी करेल। आणि याच बदनामीच्या भीतीपोटी त्या तरुणीने कोल्हापूरला एका लॉजवर ती त्या ठिकाणी त्याच्यासोबत यायला तयार झाली आणि तिथे पहिल्यांदाच त्यांच्यासोबत तो प्रकार घडला। आता विश्वास ठेवून ज्याच्याकडे ID कार्ड मागितलं त्यानेच त्या ठिकाणी तिची बदनामी करण्याचा त्या ठिकाणी हे दिला आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झाला। आता तो इथेच थांबला नाही। या मुख्य संशयित आरोपीने पुढे ज्या मित्रांची त्याने एंट्री करून दिली त्याने आणखीनच भयानक या प्रकरणाला वळण लागणार होतं आणि खरा संशय इथूनच वाढला होता। या प्रकरणात आतापर्यंत आलेली माहिती वेगळी होती, पण आत्ताची दुसरी बाजू ही प्रचंड वेगळी आहे। आता त्या तरुणीला वाटलं की आदित्य पुरताच हा त्रास मर्यादित राहील, पण आदित्यने तिची ओळख त्याचा मित्र रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली। रणजितने देखील त्याच फोटोंचा वापर करून तरुणीला आणखी भीती दाखवण्यास सुरुवात केली। त्याने तरुणीला गिरगाव, कातेणी आणि कोल्हापूर परिसरातल्या वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिचा फायदा घेतला। तिच्यासोबत ते कृत्य केलं। हा दुर्दैवी प्रकार इथवरच थांबला नव्हता। आता तो मुलगा, त्याचा एक मित्र इथपर्यंत ते प्रकरण येऊन थांबलं असं तिला वाटत होतं, पण तो प्रकार तिथे थांबला नाही। या संपूर्ण टोळीने एकामागून एक त्या तरुणीला जाळ्यात ओढलं। रणजित मुधोळकरने त्यानंतर तिची ओळख प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर, वय वर्ष 24, राहणार राधागिरी नगरी याच्याशी कळून दिली।
प्रणव गिरीने देखील सोशल मीडियाचं भय दाखवून तरुणीला स्वतःच्या कारमधून एका लॉजवर नेलं आणि तिच्यासोबत ते कृत्य केलं. यानंतर या साखळीतील चौथा संशयित आरोपी विक्रम रामचंद्र पाटील वय 22 राहणार बुजवडे याची एंट्री झाली. विक्रमने तरुणीला अधिकच जाळ्यात ओढलं. त्याने सुरुवातीला सहानुभूती दाखवण्याचं नाटक केलं. तो म्हणाला, मी तुझ्या ओळखीतल्या मुलांकडून तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ कायमचे डिलीट करून टाकतो आणि मिटवतो. या विश्वासापोटी तरुणी त्याच्यासोबत पाचगाव येथील लॉजवर गेली, परंतु तिथे विक्रमने देखील तिच्या असहायतेचा फायदा घेतला. आता खरं तर इथपर्यंत ही गोष्ट त्या ठिकाणी कालपर्यंत उघड झाली होती, पण या प्रकरणाची दुसरी बाजू काय? सलग 10 महिने ही तरुणी का हे सगळं सहन करत होती? याच्या मागचं कारण काय होतं? नेमक्या प्रकरणात चूक कोणाची होती? हे सगळं सत्य आता उघडकीस येणार होतं. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलं की पहिल्या तिघांनी तरुणीसोबत त्या ठिकाणी तो प्रकार केलाच, पण चौथ्या आरोपीने तिच्यासोबत वारंवार ते कृत्य केले. एका पाठोपाठ एका 4 मित्रांनी मिळून या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तिला तोडून टाकलं होतं. पण विचार करा, तब्बल 10 महिने हा प्रकार छुप्या पद्धतीनं कसा सुरू राहिला? या 4 तरुणांची पार्श्वभूमी काय होती? पोलिसांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं? जेव्हा या त्रासाची मर्यादा संपली तेव्हा अखेर या तरुणीने अत्यंत गंभीर आणि धीर निर्णय घेतला. 1 जून रोजी मुरगुड पोलीस ठाण्यात तिने धाव घेतली. पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्या ठिकाणी चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासात तांत्रिक तपासाच्या आधारे 4ही यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 4ही संशयित आरोपी आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगले आणि सधन कुटुंबातले. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले. तपासादरम्यान सायबर सेलच्या मदतीनं मोबाईलचा डेटा तपासला असता पोलिसांच्या हाती अत्यंत गुपित असे पुरावे लागले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी हा डेटा डिलीट केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. जो डेटा आता डिलीट केलाय तो रिकव्हर केला जात आहे. पोलिसांनी मुरगुड तलाव, गिरगाव, कात्यायनी आणि पाचगाव येथील लॉजवर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून सगळे पुरावे गोळा केलेत. आरोपी तर पोलिसांच्या ताब्यात आले, पण समाजासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अजून उभा आहे की या तरुणीनं हे प्रकरण इतक्या दिवस दाबून का ठेवलं? तिच्यावर नेमकं काय दबाव होता? पोलिसात चौकशीत समोर आली प्रकरणाची दुसरी बाजू काय? आता ताबडतोब जाणून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे प्रकरण 10 महिने समोर का आलं नाही? पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि महिलेच्या फिर्यादीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या. ही तरुणी जेव्हा या आरोपींना हे सगळं थांबवण्याची विनंती करायचे तेव्हा आरोपी तिच्याकडे पैशाची मागणी करायचे. ते म्हणायचे, आम्हाला पैसे दे तर आम्ही हे फोटो डिलीट करू. आणि या भीतीने तरुणीने अत्यंत कष्टाने पैशाची जुळवजुळव करून आरोपींना पैसे देखील दिले होते. पण ते पैसे घेऊनही आरोपींनी ते फोटो डिलीट केले नाही. उलट काही आरोपींनी तिला अशी धमकी दिली की तुझं लग्न होईपर्यंत आम्ही आमच्या मोबाईलमधून हे डिलीट करणार नाही. सततच्या मानसिक याच्यामुळे ती पूर्ण भीती घाबरलेली होती. या प्रकरणाला आता आणखा एक वेगळा अँगल त्या ठिकाणी समोर येत आहे. संशयित आरोपीपैकी एकाची आई मुरगुड पोलीस ठाण्यात आली होती. जी महिला एका नामांकित संस्थेच्या दक्षता समितीवर कार्यरत आहे. त्यामुळे कुटुंबातील पदाचा किंवा प्रतिष्ठेचा वापर करून या तरुणीवर दबाव आणला जात होता का, याचाही तपास आता पोलीस करू लागले आहेत. सुरुवातीला हे केवळ एक वेगळंच प्रकरण वाटत होतं, पण या तपासात समोर आलं की एका चांगल्या घरातील सुशिक्षित तरुणांनी मिळून रचलेला एक पद्धतशीर कट होता, ज्यामध्ये एक निष्पाप तरुणीला अडकून तिच्या आर्थिक आणि मानसिक पद्धतीनं तिचा त्रास दिला जात होता. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला असून अशा लोकांना आता कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. आता या प्रकरणात तुम्हाला काय वाटते? अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलायला हवीत? कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.